लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचं आनंदाचं अपडेट आलेलं आहे। तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही ज्याची वाट आतुरतेने पाहत होता त्याबद्दल स्वतः आता महिला व बाल विकास मंत्र्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे। त्यांनी बघू शकता हे ट्विट केलेलं आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची आता भेट भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी 13व्या हप्त्याची जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतात, त्याच्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल तर हा 13वा हप्ता देखील तुम्हाला 100% भेटणार आहे। तुम्हाला जून महिन्याचे पैसे आलेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जुलै महिन्याची हप्त्याची वाट पाहत होतात का, तर पाहत असाल तर हो म्हणून नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी 13वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला 8 ऑगस्टला या ठिकाणी हे पैसे, रक्षाबंधन 9 तारखेला आहे तर त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप केला जाणार आहे। मग तुम्हाला ऑगस्टचे या ठिकाणी पैसे भेटणार का, फक्त जुलैचेच भेटणार त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं नाही। मात्र या ठिकाणी जुलै महिन्याचे मात्र पैसे त्यांनी भेटतील म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजेच ऑगस्टचे पैसेचं काय होईल नेमकं त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी आशा होती की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की जुलैचे आणि ऑगस्टचे रक्षाबंधनाला 3000 रुपये जमा व्हावेत म्हणून, जसं की 2024 मध्ये या ठिकाणी हे पैसे एकत्रित जमा झालेले होते। परंतु सध्या महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल खुशखबर दिलेला आहे, आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यांनी म्हटले बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीची थेट रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे। तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी होती ही की तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात, पूर्ण जुलै महिना तुम्ही वाट पाहिली, मात्र या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पैसे मात्र 13व्या हप्त्याचे जुलै महिन्याचे जमा झालेले नाहीत। परंतु आता या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे वाटप केलं जाणार असल्याचं या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुमची प्रतीक्षा संपणार आहे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दलची। तुम्हाला हा 13वा हप्ता 8 ऑगस्टला या ठिकाणी संध्याकाळपर्यंत जमा होईल। म्हणजेच या ठिकाणी ऑगस्टच्या आतापासूनच या पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला हे पैसे हळूहळू 8 तारखेपर्यंत जमा होत राहणार आहेत। पूर्व संध्येला रक्षाबंधनाच्या तुम्हाला या ठिकाणी हे संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले दिसतील। आता बघा, याच्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच या ठिकाणी हे 1500 रुपये भेटतील असं त्यांनी सांगितलं। जुलै महिन्याचा 13वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी मागं देखील त्यांचं एक ट्विट आलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की त्यांनी सांगितलेलं होतं की ज्याच्यामध्ये 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। त्यांचा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही, त्यांचा हप्ता तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र त्यामधील देखील ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचे देखील पुढे पैसे चालू होत राहतील असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र त्याच्याबद्दल अपडेट दिलेला नाही, परंतु 13वा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आम्ही देणार आहोत अशी माहिती आता त्यांनी ट्विट करून या ठिकाणी दिलेली आहे। बघू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ही भेट असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पूर्वसंध्येला म्हणजेच 8 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते आता जमा होणार आहेत। ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर दिलेली आहे, अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि अधिकृत माहिती आहे, त्यांनी या ठिकाणी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात त्याच्याबद्दलची। तर आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाचा डबल गिफ्ट भेटणार की नाही मग, तर त्याच्याबद्दल त्यांनी कुठलीही अपडेट याच्यामध्ये दिलेली नाही। त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी रक्षाबंधनाला फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा होतील। मात्र याच्यानंतर अजून 1-2 दिवसामध्ये काय अपडेट येईल का त्याच्याबद्दल त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। कारण की लाडक्या बहिणींना एक आशा होती की या ठिकाणी रक्षाबंधनाला कमीत कमी ऑगस्टचाही म्हणजे 14वा हप्ता प्लस जुलैचाही 13वा हप्ता एकत्रित जमा व्हावा। रक्षाबंधन हा खूप मोठा लाडक्या बहिणींसाठी सण आहे। कारण की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली होती बघा 2024 मध्ये ऑगस्ट जुलै महिन्यामध्ये, त्यावेळेस रक्षाबंधन होतं आणि त्याच्या निमित्तानंच त्यांनी या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये देखील 2024 मध्ये वाटप केलेले होते। तसंच 2025 मध्ये देखील सध्याच्या या सणाच्या निमित्तानं एकत्रित पैसे द्यावे अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणींची इच्छा होती आणि तशी न्यूज देखील आलेली होती की डबल या ठिकाणी गिफ्ट लाडक्या बहिणींना भेटू शकतं म्हणून। परंतु स्वतः आता महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये की या ठिकाणी डबल हप्ता भेटेल म्हणून। फक्त त्यांनी एकच सांगितलंय की जुलै महिन्याचे पैसे जे आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भेटतील, त्याचं वितरण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्तानं भेट म्हणून या ठिकाणी दिलं जाणार आहे, जे की तुमचे फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये असतील। म्हणजेच तुमचा जुलैचा वेगळा हप्ता जमा होणार आहे आणि ऑगस्टचा देखील तुमचा वेगळा हप्ता मग जमा होऊ शकतो। ऑगस्टचा हप्ता मग कधी जमा होणार त्याच्याबद्दल जर अपडेट आलं तर तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायलाच भेटेल। सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी रक्षाबंधनाची भेट म्हणून या ठिकाणी
जुलै महिन्याचा 13वा हप्ता ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। सध्या तुम्ही 31 तारखेपर्यंत जुलैच्या वाट पाहिली, मात्र जुलै महिन्याचा हप्ता काही जमा झाला नाही। परंतु सरकारने या ठिकाणी कुठेतरी फिक्स तारीख देखील करणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्याचा हप्ता वेळेवरती जमा होताना दिसत नाही। त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची अशी देखील मागणी आहे, तुमची देखील मागणी आहे का की फिक्स तारीख करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहता कामा नये। तर बघा, आता सध्या तरी या ठिकाणी रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु एप्रिल असेल, मे असेल, जून महिना असेल, तिन्हीच्या तिन्ही हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत। तिन्हीच्या तिन्ही हप्ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झालेत। तसंच हा जुलै महिन्याचा हप्ता देखील आपण जर आता बघितलं तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भेटतोय, म्हणजे या ठिकाणी हा हप्ता देखील लेट झालेला आहे, कारण की वेळेवरती पैसे आता सध्या भेटताना दिसत नाहीत। कशामुळे तर बघा, पडताळणी चालू आहे प्रत्येक महिन्यामध्ये। या ठिकाणी प्रत्येक विभागामार्फत डेटा मागवला जातो आहे आणि त्याची पडताळणी केली जाते, ज्याच्यामध्ये 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेला आहे। जून महिन्याचा हप्ता तेवढ्या लाडक्या बहिणींना भेटलेला नाही। जवळपास 2,25,00,000 लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत, त्यांना या ठिकाणी आता हा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भेटणार आहे। म्हणजेच 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे पैसे आता जमा होतील। रक्षाबंधनाची भेट म्हणून या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा हप्ता जमा होणार आहे। मात्र डबल 3,000 रुपये या ठिकाणी एकदाच तुम्हाला भेटणार नाही। 2,984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वाटप करण्यासाठीचा GR या ठिकाणी शासनाने काढलेला आहे। तो GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सध्या तरी फक्त जुलै महिन्याचाच हप्ता सध्या भेटणार आहे, हा ऑगस्ट महिन्याचा। ऑगस्ट महिन्यामधचा हप्ता जो असणार आहे तुमचा कधी भेटेल त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल। परंतु तुमची मागणी आहे का, तुम्हाला वाटतं का या ठिकाणी ऑगस्ट आणि जुलैचे देखील एकत्रित हप्ते भेटावेत, कारण की रक्षाबंधनाचा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा सण आहे। त्याच्या निमित्तानं तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, सध्या हा जो लाभ असणार आहे जुलैचा तो 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना भेटेल, कारण की जून महिन्याचा हप्ता सध्या 2.25 कोटी लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं 26.34 लाख लाभार्थी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। त्यांचा जून महिन्याचा हप्ता स्थगित केलेला आहे, म्हणजे त्यांचा पुढचा हप्ता देखील सध्या बंद आहे। त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, म्हणजे ते अपात्र झालेले नाहीत, परंतु सध्या त्यांचा हप्ता स्थगित आहे, पुढे त्यांची या ठिकाणी अजून तपासणी केली जाणार आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र निघालात तर तुमचे पैसे शासन चालू करणार आहे, अशी माहिती याच्यामध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ स्थगित केलेला आहे, त्याची अजून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी ठरतील त्यांचे लाभ शासनामार्फत पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत, ही देखील माहिती त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे। आता बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांनी सांगितलेले की एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत, किंवा काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत, तर काही ठिकाणी पुरुषांनी देखील अर्ज केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। अशा लाडक्या बहिणी ज्यांचे या ठिकाणी अपात्रतेचं कारण वाटतंय त्याच्यावरनं या ठिकाणी त्यांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरता स्थगित केलेला आहे, मात्र तुम्ही पात्र ठरला तर पुन्हा एकदा तुमचा लाभ अजून देखील चालू होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। प्रत्येक विभागामार्फतचा डेटा ॲक्सेस करून या ठिकाणी प्रत्येक विभागामार्फतचा डेटा भेटल्यानंतर त्या महिन्यामध्ये छाननी चालू आहे, पडताळणी चालू आहे आणि त्याच्यानुसारच लाभ जो आहे तो वाटप केला जातोय। सध्या लाडक्या बहिणींसाठी जी महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला त्याचे 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील असे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।